रामराम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे. मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ. मित्रांनो, आता जे आपण व्हिडिओ द्यायलो ते फक्त गावरान व्हिडिओचे द्यायलोत, म्हणजे गावरान आंब्याचे द्यायलोत. म्हणजे गावरान आंबा जे काय नामशेष व्हायला आहे आणि त्याची जी काय खमंगपणा चव आहे का, हे चव आता येणाऱ्या पिढीला आपण काहीच देईनात. कारण माहिती आहे का, ह्या एक ते एक पीक पद्धती जसं आपण सांगितलेलं आहे तसं जे काही एक तर एकच आंबा आपण एका आपल्या शेतामध्ये म्हणा, बांधावं म्हणा, एकच फक्त कोणता केशर, हापूस, बाकीचे जे काय लावायचे तीच. पण गावरान आंब्याने काय आपल्याला काय कोणतं काय वाईट केलं का? आत्तापर्यंत जे काय खमंगपणा आत्ता ह्या वयापर्यंत जर आपल्याला दिलेला आहे, तर पुढच्या पिढीसाठी आपण काय देऊ पुढच्या पिढीला, त्यासाठी आपल्याला एक एक गावरान व्हिडिओ म्हणजे गावरान आंब्याचे व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून माहिती का ही जी काय आंबे आहेत का हे नामशेष होऊ नये. आणि जिथं कुठं थोडाफार एखाद्या जागेवर आपल्याला जर आंबा दिसला तर ती आंब्याची कोय कुठंतरी लावून पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी आदर्श आपला एक हे करू. त्याच्यामुळं माझा एक प्रयत्न चालू आहे. आता हे एक गोलटी आंबा आहे, हे तुम्हाला दिसत असेल, हे गोलटी आंबा आहे. ह्या गोलटी आंब्याची एवढा खायला आंबा आहे. हे वर पाडाचं आहे बघा, ह्याच्यात इथं पाडाचं आहे, इकडं पाडाचं आहे. तर ह्याचे आंबे सगळे संपलेत. हे गोलटी आंब्यावर हे सुद्धा बिना कलमाचं आहे, त्याला कलम बांधलेलं नाही, काय नाही. ही पाडाची एवढी पडीत आता घरी न्यायचं आहे. त्याचा आकार बघा, किलो तरी 7-8 बसेल, पण खायला एक नंबर. त्याचा बघा आकार कसा आहे, सफरचंदासारखा आहे. असं इथं टोक येते खाली, हे बघा. घोषा आहे का त्याच पद्धतीचं आहे हो, पण ह्याचं खड्डं पडतं आहे मधी, पण खायला एक नंबर. ह्याचं विशेष म्हणजे लोणचं बी चांगलं होतं आहे आणि खायला बी चांगलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद. राम राम.